बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला। बॅरिगेट्सही या ठिकाणी तुटलेले आहेत। पुण्यातील शिलाई चौकातला हा सगळा प्रकार आहे। एक महिला गंभीर जखमी झाली आहे। रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याचं कळतंय। दरम्यान बस अद्यापही घटनास्थळीच आहे आणि जखमीवरती आता रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत प्रदीप कापसे, आमचे प्रतिनिधी आहेत। प्रदीप, या अपघातासंदर्भातले काय अपडेट्स आहेत आणि जखमींची प्रकृती कशी आहे? खरं तर हा भीषण अपघात म्हणावा लागेल, कारण स्वारगेट पासून जवळच असणाऱ्या शिलाई चौकामध्ये सकाळी साधारणतः 6:30च्या दरम्यान हा अपघात जो आहे तो झालेला होता। चालकाचं गाडीवरती नियंत्रण राहिलं नाही आणि पाहतो की ही खाजगी बस जी आहे ती या ठिकाणचे बॅरिगेटिंग तोडून थेट आचार्य यात्रे सभागृहामध्ये घुसलेली पाहायला मिळते। गाडीचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। मात्र या गाडीनं एका रिक्षाला त्याचबरोबर दुचाकीला जी आहे ती धडक दिली आणि आपण पाहतोय की भरधाव वेगानं ही थेट खाजगी बस जी आहे ती आपल्याला या रस्त्यावरती घुसलेली पाहायला मिळते। खरं तर हा शिलाई चौक जो आहे तो पुढे स्वारगेटवरून शिवाजीनगरकडे जाणारा, त्याचबरोबर डेक्कनकडे जाणारी वाहतूक जी आहे ती या मुख्य चौकामध्ये असते। हा मुख्य मार्ग आहे। मात्र सकाळच्या सत्रामध्ये रस्त्यावरती गर्दी कमी असते। जर कदाचित गर्दी असती तर मग मात्र भीषण अपघात जो आहे तो पाहायला मिळाला असता। मात्र या अपघातामध्ये एक महिला जी आहे ती गंभीर जखमी झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की गाडीचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। पोलिसांनी चालकाला ताब्यामध्ये घेतलेलं आहे। मात्र बाजूलाच असलेल्या आचार्य यात्रे सभागृहाच्या बाहेर आपण पाहतोय की ही बस जी आहे ती येऊन धडकली। मात्र एवढ्या भरधाव वेगाने ही बस आलेली होती। एक महिला जी आहे दुचाकी सराला तिनं धडक दिली आणि त्या महिलेला गंभीर जखमी जी आहे ती केलेला आहे। महिलेवरती सध्या रुग्णालयामध्ये निश्चितच उपचार प्रदीप, सुरू या आहेत। संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।